आम्ही चाललो आज फिरायले. गडी म्हणे लय दिवस झाले म्हणे राजा फिरायला गेलोच नाही म्हणे आपण. आम्ही चाललो आता नागपूर फन अँड फूडमध्ये जाऊ म्हणे गडी म्हणे. गेल्यावर गडी घुसला ना पाण्यात. पाण्यात राजा लय थंड लागून राहिलं म्हणे. धरणाच्या दांडात आणि याच्यात लय फरक आहे म्हणे. धरणात दांडात पोहू म्हणे मी मग. याच्यात मस्त लागून राहिलं म्हणे आपल्याला. गड्याचा बॉडी बिल्डरचा शौक गेलाच नाही अजून. बोस देते गडी आपला. हो बापरे. मग आपणच का कमी आहे का. आपण घेतली बकेट अंगावर. पाणी भरले की बकेट अंगावर. गडी म्हणे जातो आता बोगद्यात. बोगद्यात काढू म्हणे आपण व्हिडिओ मस्त. म्हटलं चल बावा. गडी म्हणे आता मी जातो म्हणे. तुम्ही कशी गेले म्हणे बोगद्यात. आता मी जातो म्हणे. मी काढतो म्हणे माझा व्हिडिओ मग. हाय बॉयज, अब हम जा रहे हैं राइड पे. ये खतरनाक बड़ी राइड है. गुफा में जा रहे हैं हम. हेलो गाइस, हम अब तीनों फ्रेंड्स अभी आए हैं फन एंड फूड में घूमने के लिए. दिन भर बहुत मज़ा की, मस्ती की और मतलब आनंद आया घूमने में. आप भी आओ. और यहाँ पे मस्त बड़े बड़े लाइट और राइड्स है बड़े बड़े और झूले है बड़े बड़े, सब बड़े बड़े यहाँ पे. गडी राजा मग भलकंच बोले. त्याला म्हटलं आता चला समोर आपण जो म्हटलं अजून तिकडे पाहू म्हटलं काय काय आहे तर तिकडे. हां जाता जाता आमचा बॉडीगार्ड समोर होता. मग आम्हाला भेटला बगीचा सफरचंदाचा, सीताफळाचा, केळं. मग समोर गेलो. समोर गेल्यावर हे आज नवीन याचं उद्घाटन होतं. आम्ही पाहिलं. त्यानंतर आम्हाला तिथं एक काका भेटले. काकाने सांगितलं आम्हाला हे कसं काय करावं लागते म्हणून. आज पहिला दिवस आहे म्हणे. मग गडी बसला झुल्यात. झुल्यात बसल्यावर आम्ही गेलो डायरेक्ट. आम्हाला झाली संध्याकाळ. आम्ही डायरेक्ट केलं मुक्काम मोजरी. डायरेक्ट 8:30ला आलो आम्ही मोजरीले. इथं गेला भक्त निवासमध्ये आम्ही केला होता रात्री मोजरीला मुक्काम. गडी म्हणे मोजरी पोहून घेऊ म्हणे. मी म्हटलं ठीक आहे चला मोजरी पोहून घेऊ म्हणे. सकाळचं वातावरण होतं मस्त. आम्ही निघालो ना. मग आता झाली आमची तयारी. आता चाललो आम्ही गाव. आता चला दर्शनाले. आम्ही केलं टाटा बाय बाय. आम्ही काय केलं. आम्ही केलं टाटा बाय बाय. हां त्यानंतर भेटले आम्हाला काका सांगत होते महाराजांबद्दल. आम्ही ते सगळं ऐकून घेतलो. मोजरी पाहिल्यानंतर आम्ही मग नाश्ता बिस्ता करून तिकडे आम्ही जातो आता. चला गाडी झाली आमची स्टार्ट. मी म्हटलं चला आता गाडी झाली आपली स्टार्ट. निघालो ना मग आम्ही आमच्या गाड्या घेऊन. गड्याची युनिकॉर्न जास्त पळते. मी म्हटलं गाड्या आरामानं चालू. मग आम्ही आलो आश्रमामध्ये. सकाळचा टाईम होता. म्हटलं चला आश्रमामध्ये. रात्री आलतो रात्री. मस्त वातावरण होतं सकाळचं.
गुरुदेव साहित्य भंडार आहे. इथे सर्व महाराजांची पुस्तकं आपल्याला मिळतील. सबके लिए खुला है मंदिर यह हमारा. गडी आमच्या समोरच असते कुठेही. हो. मग गेलो आम्ही आतमध्ये काही मंडळी होतीच. मग घेतलं मी दर्शन. महाराजाचं दर्शन घेतलं. तिथं अनेक संतांचे फोटो लावलेले होते. मस्त वातावरण होते या ठिकाणी. गडी म्हणे माया एक फोटो काढ म्हणे. मी म्हटलं ठीक आहे, काढतो म्हटलं फोटो. गडी तर नेरा फोटोच पोहून राहिला बावा. पाहिलाच नाही म्हणे कधी फोटो. रस्त्याच्या तिकडल्या बाजूले आहे समाधी स्थळ. आपण गेलतो आधी आश्रमामध्ये, तर रस्त्याच्या बाजूने आहे समाधी स्थळ. म्हटलं समाधीपाशी चला, आता समाधीचं दर्शन घेऊ आपण. गळे म्हणे चला. इथंही मस्त वातावरण होतं सकाळचं. आल्याबरोबर आम्ही या ठिकाणी आलो. त्यानंतर मग आम्ही दर्शन घेतलं. मी घेतलं पहिले आधी दर्शन. गळे म्हणे आमचाही फोटो काढा म्हणे दर्शनासोबत. म्हटलं ठीक आहे. मग गळेनी काढले फोटो. गळ्याला लागली होती ना मग भूक. मग म्हणे आपण नाश्ताच करू म्हणे. दिसली ना आम्हाला टपरी. काय खातात? गळे म्हणे वड्या आहेत म्हणे गरम राजा. वडे खाऊ म्हणे आपण. म्हटलं बनवा मग वडे. दादानं बनवलेले ना वडे मग मस्त गरम वडे खाल्ले मग. हे आले आमचे वडे. पास पाहिजे म्हणे. वडे खाल्ल्यानंतर आम्ही निघालो दास टेकडीकडे. गळे म्हणे इच्छा इथं दास टेकडी पोहून घेऊ म्हणे. आम्ही आलो आता दास टेकडी पाशी. इथून 1-1.5 किलोमीटरच आहे मोजरीवरून. दास टेकडी पोहून घेऊ म्हणे. चला. मस्त वातावरण होतं, साफसफाई मस्त. डायरेक्ट आला मी वरती आल्यानंतर इथे अंदर दुकानी होतं. एक काकाही बसले होते. तुकडोजी महाराजची लहान मूर्त होती इथं. एक तुकडोजी महाराजची आईची मूर्त आहे. गळ्यानं घेतलं दर्शन. म्हटलं मी घेतो ना आता दर्शन. अंदर गेल्यावर इथं आहे अनेक संतांच्या मूर्त्या. त्या संतांच्या मूर्त्याचं घेतलं आपण दर्शन. दर्शन झाल्यावर नंतर आम्ही गेलो समोर गेल्यावर तर एकदम वरती. गड्याला आला वहिनीचा फोन. मग बोलतच बसला गडी. त्याला म्हटलं अजून पायऱ्या चढायला लागतात. मग आम्ही आलो पायऱ्या चढत. मग पोचलो आम्ही वरती एकदम. वरती पोचल्यानंतर इथं तुकडोजी महाराजचं दर्शन घेतलं. त्यानंतर राम लक्ष्मण सीता यांचं दर्शन घेतलं आम्ही. दर्शन घेतल्यानंतर गडी म्हणे आता लय थकलो म्हणे, लय पाय दुखून राजा, थोडंसं बसू म्हणे. थकलो आम्ही.
आता आलो फिरत फिरत पण नाश्ता केला. नाश्त्यावर मग दास टेकडीवर आलो. इकडे खूप वरती दास टेकडी आहे. खूप थकलो भावा लय. आता घेतला चांगला हिरव्या झाडाखाली चांगला विसावा. त्यानंतर भेटले आम्हाला आप्पाजी सांगत होते महाराजाबद्दल. कोणीही आलं तर एका जणाचं इथं नाव लिहायला लागते. गडी म्हणे मी लिहितो म्हणे. मी म्हटलं लिबा. त्यानंतर आम्ही खाली आमची बुटं घातले. मग निघालो आम्ही अजून एक नवीन ठिकाणी. गडी म्हणे अजून एक पाहू म्हणे, इच्छित आहे म्हणे. मी म्हटलं चला. त्यानंतर पोचलो आम्ही पिंगळादेवी. इथं होते अशी दुकानं. हे आहे पिंगळादेवीचं मंदिर, ज्याचं बांधकाम आहे सुरू. मग गेलो आम्ही आतमध्ये. मस्त गाणे चालू होते, मस्त वातावरण होतं. मग घेतलं देवीचं दर्शन. आधी मी घेतलं दर्शन, मग आमच्या गडीने घेतलं दर्शन. मस्त वातावरण होतं या ठिकाणी. मस्त गाणे चालू होते देवीचे. मी आलो जरासं फिरून, मंदिर पाहून. मंदिराचं होतं बांधकाम चालू. गडी लागले मग फोटोले. सेल्फी घेतो म्हणे बाबा. मी म्हटलं घे. मग बसलो आम्ही थोडंसं शांत. मग गळायला लागली अजून भूक. मग दिसले ना काकाजी, भेल बनवतो म्हणे तुमच्यासाठी मस्त झणझणीत. आम्ही म्हटलं बनवा मग काका. गडी म्हणे आपल्याला भेल पाहिजे म्हणे, तिखट बनवा म्हणे चांगली. आमची भेल झाली तयार. काकाजी म्हणे तुम्ही आमची बोवणी केली म्हणे, तुमच्यासाठी थोडंसं जास्त म्हणे आज. भेल होती राजा मस्त लागली.